नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत 125 सीसी होंडा साइन। तर त्याची आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो। तर होंडा कंपनीने साइनसाठी खूप चांगलं असं लुक दिलेलं आहे, तर आपण बघूया मित्रांनो। तर इथे समोर त्यांनी दिलेलं आहे स्पीड काटा आणि इथे मध्ये दिलेलं आहे किलोमीटर गाडी किती चाललेली आहे ते इथे आपल्याला पूर्ण दाखवते। तर मित्रांनो, तर इथे दाखवलं आहे हे पेट्रोल मीटर आणि इकडनं दिलेलं आहे वरती इंडिकेटर, तसेच खाली हे आपणले डिफर आणि खाली न्यूटन वगैरे दिलेले आहे। तर खूप चांगले असे पुढे त्यांनी शो केलेलं आहे। तर मित्रांनो, तर साईडला बघूया आपण, इकडनं क्लच दिलेला आहे, परत पुढे आहे पासिंग बटन, तसेच लाईटसाठी बटन दिलेलं आहे आणि हे डिफर मारण्यासाठी। तर आणि खाली दिलेलं आहे हे सिग्नल आणि एकदम खाली त्यांनी इथे दिलेलं आहे हॉर्न आणि इकडे दिलेलं आहे त्यांनी चॉक। जर कधी गाडी लवकर चालू होत नसेल तर तुम्ही चॉकचा वापर करू शकता। आणि पुढे वरती आरसा वगैरे खूप चांगले दिलेले आहे आणि या साईडनं आपण इथून गाडी सेल्फ स्टार्ट करू शकतो आणि ब्रेक दिलेला आहे आणि ब्रेक त्यांनी मस्त की डिस्क ब्रेक त्यांनी दिलेला आहे। खूप चांगला असा लुक आहे मित्रांनो। तर खाली त्यांनी लॉक दिलेला आहे, इथून आपण चालू बंद करू शकतो गाडी। आणि खाली आहे पेट्रोलची टाकी आणि टाकीवरती आहे त्यांच्या होंडा कंपनीचा लोगो। खूप चांगला आहे आणि ही पेट्रोलची टाकी 10 लिटरची आहे आणि इकडनं सीट खूप चांगली अशी सोफा टाईप आहे, मऊ मित्रांनो। तर साइन गाडीला डिझाईन त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केले आहे, खूप शो करतं गाडीला। त्यानंतर खाली इंजिन आहे आणि इकडे पेट्रोल चालू बंद करणे आणि चालू करणे, हेच खाली इंजिन आहे होंडा। तसेच मागे बॅकलाईट खूप चांगली दिलेली आहे आणि इंडिकेटर आहे साईडला मित्रांनो। तर आता प्रश्न आहे, साइन गाडी मायलेज किती देते? तर 1 लिटर मागे साइन गाडी 65 ते 60 किलोमीटरने देते। तर खूप चांगले असे मायलेज साइन गाडी देते मित्रांनो। तर कशी वाटली साइनबद्दल थोडक्यात माहिती? तर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कोणती गाडी वापरता हेही कमेंट करून सांगा। चला तर पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।